श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अध्याय 9. संक्षिप्त गुरुचरित्र. एक रजक श्रीपाद श्रीवल्लभांची भक्तिभावाने सेवा करीत असे. एकदा कृष्णा नदीवर आपल्या राण्यासमवेत क्रीडा करीत असलेल्या एका यवन राजाचे ऐश्वर आणि राजविलास पाहून आपल्या नशिबी असले ऐश्वर आणि राजविलास नाही याचे त्याला दुःख झाले. आपल्या भक्ताच्या मनातील भाव ओळखून तुला देखील ऐश्वर आणि राजविलास भोगण्यास मिळेल असा श्रीपाद गुरूंनी त्यास आशीर्वाद दिला. तुष्टावया इंद्रियासी तुवा जन्मावे म्लेच्छवंशी आवडी जाहली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित. तुष्टवावया इंद्रियासी तुवा जन्मावे म्लेच्छवंशी आवडी जाहली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अध्याय 9 समाप्त. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त. अध्याय 10. श्रीपाद श्रीवल्लभांचा भक्त एक ब्राह्मण धनिक करवपुरास दानधर्म करण्यासाठी निघाला असताना वाटेतच चोरांनी कपट करून त्यास ठार मारले. आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी श्रीपाद श्रीवल्लभ तात्काळ धावले. त्यांनी चोरास ठार मारून आपल्या भक्तास जीवदान दिले. त्रिशूळ खड्ग येरे हाती उभा ठेला तस्करा पुढती वदिता झाला तस्करा त्वरित. त्रिशूळे करुनी तयवेळी. त्रिशूळ खड्ग येरे हाती उभा ठेला तस्करा पुढती वदिता झाला तस्करा त्वरित. त्रिशूळे करुनी तयवेळी. गुरुचरित्र. अध्याय 10 समाप्त. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.